दरम्यान काँग्रेसच्या काही आमदारांच्या गैरहजेरीवरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। विधान भवन या ठिकाणी काँग्रेसची सगळ्या आमदारांची आणि नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे आणि आता हळूहळू हे सगळे आमदार या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आमदार रवी धंगेकर आहेत। धंगेकरजी, तुम्ही आलात, काय नेमकं सांगण्यात आलेलं आहे? महत्त्वाची बैठक आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर बरेच आमदार अजून देखील संपर्कात नाहीये। काल देखील एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली होती, त्याला जवळपास 12 आमदार उपस्थित नव्हते। त्यामुळे शक्यता वर्तवली जाते की नेमके ते कुठे आहेत, कुठल्या बाजूला आहेत? आज सगळे आमदार बैठकीला येणार आहेत। काल अचानक बैठक बोलवल्यानंतर परत एक सकाळी बोलवले। काल थोडेफार नव्हते पण त्यांनी फोन केले होते पटोले साहेबांना, थोरात साहेबांना। आज सगळे जमा होतील आणि सगळे सुरळीत आहेत। अशोक चव्हाण एकटेच गेलेले दिसतात आतापर्यंत। आजच्या या बैठकीसाठी सगळ्या आमदारांनी उपस्थित राहावं यासाठी व्हिप देखील बजावण्यात आली नाही। व्हिप बजावलेलं नाही, फोनवर आलेत। व्हिप बजावलेलं नाही। हांडोरे साहेबांचा काल फॉर्मवर सह्या पाहिजे होत्या, आम्ही सह्या केल्यात। बाकीच्या बैठक आता होईल चालू। बरं, या बैठकीत काय नेमकं सांगितलं जाणार आहे? एवढे तातडीने ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। नाही, तातडीने नाही बोलवले। आज हांडोरे साहेबांचा फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे सगळ्या आमदारांना सह्याला तर बोलावंच लागतंय। आज ती बैठक आहे आणि ही बैठक एखादा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्या अगोदर एक बैठक असते, ती बैठक आहे असं काय। अर्थात म्हणजे या बैठकीमध्ये स्पष्ट होईल की किती आमदार काँग्रेस बरोबर आहेत सध्या। हेड काउंट कळून जाईल आपल्याला। नाही, आता कळेल, पण माझ्या माहितीप्रमाणे सगळे आमदार बरोबर येतील। काही आमदार जर गैरहजर राहिले तर ते तसं अध्यक्षांशी बोलतील आणि अध्यक्ष तुमच्याशी सविस्तर बोलतील माझ्यापेक्षा। आपण बघतोय अशोक चव्हाणांच्या पाठी लागू आपण बघतोय की मागं बरेच लोक आता भाजपच्या दिशेने चाललेले आहेत। अनेक जे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते देखील आता भाजपच्या वाटेवर आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये आता कुठलाही आमदार जाईल असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं राजकारण चाललेलं आहे, म्हणजे स्वतःला महासत्ता समजतात, ती महासत्ता आता राहिलेली नाही। आजचे सर्वे त्यांच्या विरोधात आहेत। कुठलाही आमदार रिस्क घेणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, उद्धव साहेबांची, शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेस असेल, ह्यांना जनधारा लोकांचं मत त्यांच्याबद्दल चांगले। येणारा काळ महाविकास आघाडीचा असेल, कुठलाही आमदार फुटणार नाही अशी शक्यता आहे आणि कुणीही जाणार नाही। तुम्ही म्हणताय शक्यता आहे कुठलाही आमदार फुटणार नाही? कुठलेच आमदार फुटणार नाहीत। आज उमेदवारीचा अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन देखील सादर केलं जाणार आहे, समोर येणार आहे, दाखवलं जाणार आहे महाविकास आघाडीकडून। नाही, शक्ती प्रदर्शन नाही, पण सगळे एकत्र बैठक असती निवडणुकीच्या पहिली, ती आजची बैठक आहे। ह्या बैठकीला सगळे एकत्र उपस्थित राहतील आणि आज 11 नंतर हांडोरे साहेबांचा फॉर्म भरायला जातील। तर आमदार या ठिकाणी या बैठकीसाठी पोचायला सुरुवात झालेली आहे। कालच्या बैठकीला जे आमदार उपस्थित नव्हते ते सगळेजण या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास या ठिकाणी आमदार रवी धंगेकर वर्तवत आहेत आणि त्याचबरोबर जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज देखील या ठिकाणी भरवला जाईल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन देखील या विधान भवनच्या बाहेर या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, मुंबई। तर अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणताही आमदार गेलेला नाही असं मत या ठिकाणी कसब्याचे काँग्रेसचे आमदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।